नमस्कार मंडळी. तर या कोकणी वंश या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सर्वप्रथम सर्वांना जय सद्गुरू. तर आत्ता मी ब्लॉगला सुरुवात करत आहे. तर आता मम्मी इथे तांदूळ साफ करते दळण काढण्यासाठी. तर बघू शकता आत्ता थोड्या वेळाने मी आता दळण टाकायला जाईन खाली, तर ते पण तुम्हाला दाखवतो. कशी उभी आहे बघा. गेट चालू ठेवून आली आणि मला पाठवलं गेटचं बंद करायला. चिवणी काय आणलंस दुकानावरून? कुलकुले आणि बिस्किट. बरोबर गेली तू एकटी? मग तू बोलत होती मला भीती वाटतीये, मी नाही जात. गेली का बरोबर दुकानावरती? स्ट्रॉंग आलायस ना तू? हां मग काय घाबरायचं? हां वाघ आपल्या इथे वाघ नाही, रानात आहे. रानात तिकडे तुमच्या तिकडे आहेत का वाघ? तिकडे तुमच्या गावाला वाघ आहे? माडमध्ये वाघ आहेत काय? हां चल मग आता. तर आता मम्मीने इथे चहा करत ठेवलेली आहे, तर बघू शकता. तर आता मी जातोय खाली, म्हणजे आमच्या घराच्या इथे खाली दळण टाकायला. तर तिथूनच मी दुकानात जाईन. तर चला. आपण आज आळूवडी बनवूया आणि कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते. हे आळूची पानं आहेत, ती मी स्वच्छ पाण्याने धुवून, आणि हे बघा हे जे वरचे शीर आहेत ना ते मी स्वच्छ म्हणजे काढून घेतलेले आहेत पूर्ण ते. आणि आता आपण हे पहिला मसाला मी तयार करून घेतला आहे. ह्याच्यामध्ये मी खोबरं, मिरची, लसूण आहे, हे धणे आहेत, आलं थोडंसं, आणि ह्या 2 लवंग घेतले, ते आपण मिक्सरला वाटून घेऊया आणि पुढे मी तुम्हाला दाखवते. हा तयार केलेला मसाला आहे. आणि आता मी ह्याच्यामध्ये साहित्य काढून घेतलं. हे बेसन पीठ आहे, त्याच्यामध्ये थोडं मी तांदळाचं पीठ टाकलं आहे. आणि इकडे सर्व मसाले मी काढून घेतलेले आहेत. हा तिखट मसाला आहे, हा बेडगी मसाला, ही हळद आहे, मीठ आणि बडीशेप पावडर घेतलं आणि थोडंसं हिंग घेतलं. आणि हे आपलं कोकमाचं मी पाणी केलं आहे ते तयार. आणि आता हे सर्व आपण साहित्य आहे ना ते सर्व ह्याच्यामध्ये घालून घेऊया. सर्व घालायचं आहे आपल्याला. आणि ह्या कोकमाचं पण पाणी आपण घालून घेऊया. आणि हा मसाला आहे तो पण आपण सर्व ह्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवते पूर्ण सर्व भिजवून झाल्याच्या नंतर सगळं. इथे मी पीठ भिजवून घेतलं आहे. आणि आता आपण हे पाण्याला लावूया पीठ. पहिलं आपण हे ना पाण्याचा असं शिरका मारून घ्यायचं वरती. पान म्हणजे भिजून असं थोडंसं ओलसर करून घ्यायचं आणि त्याला आपण पीठ लावून घेऊया. हे सर्व पीठ लागलं पाहिजे पाण्याला. हे असं सर्व लावून घ्यायचं एकसारखं सर्व. हे बघा मी आता हे आळूवडी पूर्ण तयार करून घेतलेले आहेत. आणि आता मी इथे पाणी ठेवूया गरम करायला. गॅस थोडी कमी करूया. आणि ही चाळण ठेवली आहे. चाळणीमध्ये मी तेल थोडं लावून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये ही आळूवडी ते आपण ठेवूया. आणि ह्याच्यावरती आपण एक झाकण ठेवूया. आणि नंतर मग 15 मिनिटांनी तुम्हाला पुन्हा मी दाखवते. झाकण काढून बघूया आपण झालंय का आता. झालंय. झालेलं आहे. आता खरपूस रंगावरती तळून घ्यायच्या आळूवडी.
ही बघा आपली आळूवडी तयार आहे. तर मित्रांनो, आपला ब्लॉग आपण इथेच संपवतो. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या.